नमस्कार, माझं नाव चित्रसेन गवळी आणि चीज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता वाजले सकाळी 6 आणि मी निघालो देवगडला खास आंब्याची ऑर्डर देण्यासाठी. देवगड हापूस. तर आमचा प्रवास कसा होणार आहे, आम्ही काय काय बघणार आहे, कुठल्या कुठल्या आंब्यांच्या बागांना आम्ही भेट देणार आहे. व्हिडिओ शॉर्ट पण बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग. आंबा सगळा दाजी हेच माणूस मला काय आणला 5.5 आणि 6 पेटी आणि तुम्ही होतो एवढे पण 500 पेटी पाहिजे ना का हो? त्याला रात्री फोन केला म्हणून ते गावलाय ना, ते गावला नसतं आपल्याला गुरुसोरी कोणी का पूर्ण फिरा हे भांडण बघायला हे सगळं आपलंच आहे. आपलंच आहे ना. आलं तो नील माझा खास जोडीदार आहे. होय काय मला ते काय झालं म्हणजे कालच आलो असतो म्हणजे जरा अडचण आली तुम्हाला सांगितलं सगळे. तर सध्या मी आहे मी करतो व्यवसाय कुठलं देवगडचा हापूस आंबा. हे पाड झाडाचं. सामान लागते ना मोर टावर लागतो का एन्जॉय. आतमध्ये गेलं ते पाड आहे ना. दाखवा पाड. आंबा फुलदार आहे. मी आलोय सध्या देवगडमध्ये आंब्याची बाग बघण्यासाठी खास. हे बघू शकता. आंबा देवगड. देवगड हापूस. अशी हापूस आंब्याची बाग बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटत होतं. कारण पूर्ण डोंगर, पूर्ण जंगल आणि जंगल म्हणजे ते फक्त आणि फक्त आंब्याचं जंगल. साईडला नदी आणि समुद्र भेटण्याची जागा म्हणजे खाडीतले आंबे आणि त्यांची चव काहीतरी अलगच होती. आणि खरंच मला खूप आश्चर्य आणि एक्साइटिंग होत होतं मी पूर्ण बघण्यासाठी. कसं वाटतंय? मस्त एकदम कडक. खाली पडलेला आंबा खाली पडला आंबा खराब होतो. असं नाही झालं. हे सकाळी 7 वाजण्याचं वातावरण आहे. आंब्यांच्या बागा, नारळाच्या बागा, लाल माती. हेच कोकण आहे जे आपल्याला आकर्षित करतं आणि आनंद देऊन जातं. तुमची जी लोक आहेत तुम्ही रेट सांगितले 2600-2700 रुपये पेपर चालू केले. तुमच्यातून कॉम्पिटिशन झालं भरपूर आहे कॉम्पिटिशन. त्याच्यामुळे मला ऐका ना त्यामुळे काय होतं आता आम्ही घेऊन विकणार लोक सांगा ना दाजीबा. हां आंबट असं आंबा
कसं आहे मालक, कसं आहे? एकदम भारी. सोडा आहे घातली फोटो माझी निघाला. ते आले खरंच. गुरु सर थोडस कच्चा असल्यामुळे थोडं आंबट आहे. ते तर कच्चा आहे पण ना. आंबा लय भारी आहे. हं? लय भारी आहे, खतरनाक. एक नंबर आंबा आहे. उतरला नाही ना. चला तिकडे जाऊ आपण. चला ते म्हाताऱ्याला गाठू. चला लवकर. बस तिथं खा, अजून काय खायचंय ते. चला बंद करू का? आंबा त्यांना खाऊ द्या. यात शेव्याचं नाही. फक्त आंबा आंबा आणि आंबा. सगळ्याचं सोडून द्या, ह्याचा आंबा घ्या आपल्याला. पण याचा आंबा कसा आहे? आंबा चालू, आंब्याचं नाद नाही करायचं त्याच्यात. उतरत नाही का रेट? चला. रेट साठी थोडस रस्त्याच्या दुतर्फा फक्त आणि फक्त देवगड आंब्याच्या बागा. आपण लाडला जरी ती 50-100 पेटी दिली ना, त्याला सांगायचं 2400-2200 खाली काही नाही, त्यात 100 आणि ट्रान्सपोर्टचे 200-300 रुपये पेटी मागले तर भरपूर झालं आपल्याला. आपलं हे टार्गेट आहे. देऊ का तुमचं स्टँड? देवा देवा शंभू. हा वारीकने नंबर दिलता. हा ना की इकडे जा, होडीचा बेडायचा या. आम्ही इकडे पण आलेलो आहे. वाह, काय सुंदर नजारा आहे. येवा कोकण आपलाच असो. ऐकून आता इकडेच फिरायला जायचं म्हणजे. होय. तिला काल काय कन्व्हिन्स केलं माहिती आहे का मी? स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच पृथ्वीवरचा आंब्याची नगरी म्हणायची. आंब्याची नगरी आणि स्वर्ग. येवा कोकण आपलाच असो. मन प्रसन्न झालं बाबा बघून. जंगल बघितले पण असले आंब्याचे जंगल नाही बघितले. त्या निमित्तानं गुरुसाहेब काय म्हणणं आहे? तुमचं म्हणणं काय सांग, कसं वाटतंय? एकदम भारी, मस्त. देवगड मध्ये आलोय हा. आणि आंबे न घेता आणि आंबे न खाता गेल्यावर काय उपयोग त्याचा? बरोबर नाही, खाऊनच जाणार आपण. खाऊन जाणार आणि सोबत घेऊन पण जाणार. आपल्या माणसाचं घर आलं. बस. थोडा वेळ भेटला म्हणून देवगडमध्ये माझ्या एका मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्या घराच्या एंट्रीलाच भले मोठे काजूचे घरापासून अलग केलेले काजू वाळत पडलेले होते. हे काजू म्हणजेच कोकणातलं सोनं, आणि ते बघून खरंच खूप आनंद झाला. सर्व निसर्गरम्य वातावरण बघून मला खरंच वाटलं, स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच खरा स्वर्ग. चमत्कार आहे का निसर्गाचा? असल्यामुळे हिरवगार आहे तिच्या. एक नंबर. सर्दी झाली. त्या पाणी सर्व आंब्यांच्या काजूंच्या बागांना भेट देऊन आंब्यांच्या 100 पेटची ऑर्डर नेऊन शेवटी आम्ही निघालो परतीच्या मार्गाला. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कराडला पोहोचलो आपण. मालक हो काय तुम्ही सब बघा कुठे आहे बघा, पुणे किती आहे.